नमस्कार मैत्रिणींनो, शिवकन्या क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बोटनेक ड्रेसची कटिंग, आणि तो पण ड्रेस अस्तरवाला आहे. अस्तरवर आपण कटिंग करणार आहोत सुरुवातीला. तर त्याची मापे: चेस्ट आहे 37, शोल्डर आहे 14.5, अप्पर चेस्ट आहे 35.5 आणि कमर 32 आहे, हिप 38 आहे. तर आता ह्या मापाचा आपण ड्रेस कटिंग करणार आहोत. ज्या कोणाचं सेम माप असेल त्याने सेम असं कटिंग करून शिवलं तर एकदम फिटिंगला बरोबर आणि फिनिशिंगमध्ये येईल. दुसरं कोणत्या मापाचं पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ह्या मापाचं मला कटिंग करून दाखवा. मग ते नक्कीच दाखवीन. चला तर मग हे कटिंग करूत आपण. शोल्डर आहे 14.5, 14.5चा हाफ घ्यायचा आहे आपण इथे 7.25, 7.25 वर मार्किंग करायचं इथे. आणि इथे 2.5 इंच कंपल्सरी आहे. कोणतं पण माप असेल तर 2.5 इंचावर मार्किंग करायचं इथे. आणि हे 1.5 इंच शोल्डरचं उतार द्यायचं आहे. 1.5 इंच खालती घेऊन इथे आपण जॉईंट करायचे, म्हणजे आपलं शोल्डर उतरणार नाही. आणि ह्याचा मध्य घ्यायचा आहे आणि इथून आपण पूर्ण मापे टाकायचे ड्रेसची. तर आपण शोल्डर टू अपेक्स माप आहे 9.5 आहे, तर 1/2 इंच आपण शिलाईसाठी सोडणार आहोत. तर 9.5 वर मार्किंग करायचं इथे. आणि कट आहे 22, म्हणजे 21.5 आहे, तर आपण 1/2 इंच जास्त घेऊन 22 वर मार्किंग करायचे. आणि कमरेचं माप, कट आणि अपेक्स पॉइंट ह्यांच्या मध्यभाग म्हणजे कमरेचं माप. हे आपण बरोबर मार्किंग करून घ्यायचे. आता आपण अपेक्स पॉइंट किती 35.5 आहे, तर त्याचा चौथा भाग 9 नाही, अप्पर चेस्ट 35.5 आहे, तर त्याच्यात आपण 4 इंच प्लस करणार आहोत. 4 इंच प्लस केल्यावर 39.5 येईल, तर त्याचा चौथा भाग 9.8. आपण इथे अप्पर चेस्टवर 9.8 वर मार्किंग करणार आहोत. आणि पुढे 1 इंचचं मार्जिन सोडायचे. तिथे 1.5 इंच पण तुम्ही सोडू शकता. कमरेचं माप 32 आहे, आपण 3 इंच प्लस करणार आहोत.
तर 38 होईल. कमरेचं माप 32 आहे, प्लस आपण 3 करणार आहोत, बरोबर 35 होईल. आणि 35 डिवाइड 4 बरोबर 8.75. इथे 8.75 वर मार्किंग करायचे आणि 1 इंच प्लस करायचे. आणि हिपचं माप आहे 38. 38 मध्ये आपण 2 इंच प्लस करणार आहोत, तर 40 झालं. 40चा चौथा भाग 10. इथे 10 वर मार्किंग करायचं आणि 1 इंच प्लस करणार आहोत. आणि जर तुम्हाला स्ट्रेट कुर्ती पाहिजे असेल तर खाली 10 वरच मार्किंग करायचे. आणि जास्त तुम्हाला थोडंसं मोठे पाहिजे असेल तर 1 इंच किंवा 2 इंच वाढवू शकतो आपण. मला स्ट्रेट कुर्ती पाहिजे त्याच्यामुळे मी 10 वर मार्किंग केले इथे, आणि 1 इंच मार्जिनसाठी. आणि इथे आपण चेस्टचं मार्किंग करायचं राहिले. आपण इथे आर्म होल चं माप टाकणार आहोत, तर ते आहे चेस्ट डिवाइड 6 प्लस अर्धा इंच, तर 6.6. इथे आता इथे जितकं आहे 7.25 आहे, तर आपण इथे पण 7.25 वर मार्किंग करायचे. आणि चेस्ट आपली किती आहे 37, तर 37 मध्ये 3 प्लस करायचे, तर 40 झाले. 40चा चौथा भाग म्हणजे 10, तर इथे पण 10 वर मार्किंग केलं आणि 1 इंच हे जोडून घेऊ. आणि इथे पण आता डायरेक्ट जर तुम्ही इथे कमरेपासून इथे मार्किंग केलं तर इथे इतकं आतमध्ये येणार, मग इथं फिटिंगला टाईट होईल एकदम. त्याच्यामुळे अप्पर चेस्ट आणि चेस्ट हे दोन्ही माप घेऊन मग फिटिंगसाठी मार्किंग करायचे. इथे आपण थोडंसं राऊंड मध्ये जायचं. हे जोडून घेतलं. आता आपण इथं मुंड खोलीसाठी याचा मध्य घ्यायचा आहे. हा मध्य घेतला. इथे आपण 1 इंच आतमध्ये घ्यायचे आणि इथे म्हणजे पुढच्या साईडला हे 1 इंच आत घ्यायचे. आणि हे आपण जोडून
हा आतला शेप झाला. तरी पण आपण पाहू किती आहे मुंडा खोली ते. आर्म होलचं जर माप माहिती असेल तर अशा प्रकारे मोजून पाहू शकता. 10.5 आहे. तर ह्याच्यातले 1 इंच आणि अर्धा इंच म्हणजे 1.5 इंच आता इथे पाठच्या भागासाठी पण मार्किंग करून ठेवते. ते अर्धा इंच. हा झाला पाठचा शेप. आणि इथे पण आपण गळ्यासाठी पण मार्किंग करून घेऊ. मला शोल्डर पाहिजे 1 इंचाचं, तर मी 2 इंचावर मार्किंग करणार आहे. आता अर्धा इंच बाहीसाठी आणि अर्धा इंच इथे गळ्यासाठी, मग राहील ते 1 इंच तयार. आता हे गळ्यासाठी बघा 5.25 बोट नेकचा गळा आहे. इथे आपण 4 इंचावर मार्किंग करायचे. आणि जितकं इथं अंतर येईल तितकंच आपण खाली ह्या सेम मार्किंग करून घ्यायचे आणि हे जोडायचे. आणि गळ्यासाठी पण इतकं, हे इथे किती 1/2 इंच येते ना, तर आपण 1/2 इंच इकडे पण घेऊन हे बरोबर करून घ्यायचे. आणि ह्याला बोट नेकचा गळ्याचा शेप द्यायचा आहे. गळ्याचं कटिंग नंतर करते. आधी आपण पाठचा शेप कट करून घ्यायचा आहे. लेंथ ह्याची 47 आहे. आपण अस्तर 45चं घेतले, सॉरी 45चं. आपण थोडेसे इथे
हा खालचा भाग आपण साईडला करू आणि हे फ्रंटच्या मुंड्याचा शेप द्यायचा, ह्याला कट करून घ्यायचं आहे. हे करणं गरजेचं आहे, नाहीतरी समोरून मुंड्याला झोळ येत असतो, फुगा बनतो तिथं. हे बघा, फ्रंट दोन्ही पण एक साथ. आता आपण बाहीसाठी आधी पाठच्या मुंड्याचं घेऊत. अर्धा इंच आपण सोडून पाहणार आहोत किती आले ते. 10. तर अर्धा इंच शिलाईसाठी सोडायचं आहे आपल्याला, तर 9.5 वर. 9.5 आहे पाठचा आणि पुढचा पाहूत. हे पण 10.5 आहे. अर्धा इंच गेलं तर 10 वर. पाठचा 3 इंचाची बाही कटिंग करायची आपल्याला. आपण 4 वर मार्किंग करायचे. अर्धा इंच शिलाईसाठी समोरून जाईल आणि अर्धा इंच पाठून बाही जोडण्यासाठी. आपण इथे 3 इंचावर मार्किंग करायचे. नाही तर 37 आहे ना, हे 3.5 वर पण केलं तर चालते. हे आपण तिरकी रेष आखून घ्यायचे आणि जिथे कुठे आपला 10 इथे आपण 1 इंच सरळ आणि ह्याचा आपण मध्य घ्यायचा आहे, हे असं. आणि आपण हा शेप द्यायचा आहे बाहीचा, हे असं. हा झाला पाठच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी अर्धा इंच इथे आपण सरळ 1.25 इंचावर मार्किंग करायचे आणि मग इथे आपण आतमध्ये शेप घ्यायचा आहे. हा झाला पुढचा भाग. मग आता आपण पाहायचंय पाठचा भागाचा आपलं किती 9.5 आहे ना. अर्धा इंच सोडून पहा, इथे आपलं 9.5 आले. आणि पुढच्या भागासाठी ते 10 आले ना, हे 10.
तर आपण त्या दोन्हीचा मध्य घ्यायचा आहे. हे इथे आणि इथून आपण 1.5 इंच वरती. आणि इथे आपल्याला 6 वर मार्किंग करायचंय आणि हे 1 इंच मार्जिन साठी. दोन इंच इथे आपण 2 इंचावर मार्किंग करायचंय. आणि इथे आपण सरळ अशी तिरकी रेख घ्यायची, म्हणजे जेणेकरून इथे तुम्हाला बाहीसाठी कमी नाही पडणार. अशा प्रकारे बाही कटिंग केली तर 3 इंचाची खूप सुंदर बाही तयार होते. पुढच्या भागाचा शेप द्यायचा आहे, कट करायचा आहे. हे झाली बाही. आपण आता कपड्यावर ठेवून आपण कट करून घ्यायचे. हा कपडा आहे, मी हा कट करून घेते. त्याच्यामुळे पाहिजे तसं आपल्याला कट करता येईल. असं कट करून घेतलं तर आपल्याला पाहिजे तितकाच फोल्ड करून कट करता येईल. आणि बाहीसाठी कपडा
पुढचा भाग आहे. जसं आहे तसं आपण कट करून घ्यायचंय. आपण अर्धा इंच मेन कपडा जास्तीचा घ्यायचा आहे. नंतर अस्तर जॉईन केल्यावर मग ते कट करून टाकायचे. हा झाला फ्रंट. हे पहा, आपण इतका कपडा उरला आहे. अलग अलग कटिंग केल्यानंतर असा कपडा वाचता येईल. आता ह्याच्यात लॉंग स्लीव पण होऊ शकते, त्याच्यामुळे मी लॉंग स्लीव कट करणार आहे. ही झाली आपली बोटनेक ड्रेसची कटिंग. आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.